नमस्कार, मी सचिन मोरे. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या. शिरवणे विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष तथा भाजपा नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांचा वाढदिवस एसव्ही स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या भाग्यश्री चौधरी आणि शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांच्या वतीनं फाउंडर डे म्हणून साजरा करण्यात आला. प्राचार्या भाग्यश्री चौधरी यांनी डॉक्टर राजेश पाटील यांना वाढदिवसाची आगळी वेगळी भेट देत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याकरिता खेळ स्पर्धांचं आयोजन तसेच एक हात मदतीचा हा उपक्रम विद्यार्थ्यांकडून राबवण्यात आला. या झालेल्या खेळ स्पर्धातील विजेत्या विद्यार्थ्यांचा तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार डॉक्टर राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिरवणे विद्यालयातील शिक्षक वर्ग आणि विद्यार्थ्यांनी डॉक्टर राजेश पाटील यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. पाहूया याचीच काही क्षणचित्रे. वाढदिवसाच्या निमित्तानं आमच्या शाळेच्या प्राचार्या चौधरी मॅडम आणि सर्व शिक्षकांनी काही ॲक्टिव्हिटीज राबवाव्यात, ज्या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून एक मुलांच्या वैयक्तिक जीवनामध्ये काही त्यांच्या बदल व्हावा, त्यांच्या विचारांमध्ये बदल व्हावा, त्यांच्या अभ्यासाच्या पद्धतीमध्ये बदल व्हावा आणि याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज या 5-6 दिवसापासून शाळेमध्ये राबवलं होतं. ते मी आजच ह्या आपल्या कार्यक्रमामध्ये मी पाहिलं. ह्या ॲक्टिव्हिटीजमध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी सहभाग नोंदवला. त्या विद्यार्थ्यांचं देखील या ठिकाणी त्या निमित्तानं अभिनंदन करण्यात आलं. त्याचबरोबर आज एक हात मदतीचा असा एक उपक्रम शाळेने त्या ठिकाणी घेतला. विद्यार्थ्यांनी आपापल्या परीनं आपल्या घरातून कोणी डाळ आणलेली आहे, वेगवेगळ्या डाळे आणलेल्या आहेत, कोणी तांदूळ आणलेले आहेत, कोणी पीठ आणलेलं आहे. हे आता गोरगरीब आहेत त्यांना त्या ठिकाणी ते वाटप करणार आहेत.
तर ही दिसताना आपल्याला फार छोटं दिसतं, परंतु ह्याच्यामध्ये त्यांच्या एका वृत्तीमध्ये कसा बदल होऊ शकतो त्याचा आपल्याला त्याच्यातून प्रत्यंतर येतो. कारण एक हात मदतीचा हात, मदत हा शब्द आपल्याकडे राहिला नाही. काहीतरी मिळावं म्हणून प्रत्येकजण करत असतो, परंतु एक सामाजिक जाण असल्याचं लक्षण ह्या ठिकाणी आपल्याला ह्याच्या माध्यमातून दिसतं की आज काही इथली गरीब जनता असेल, गरीब लोक असतील, ज्यांना 2 वेळचं त्या ठिकाणी जेवण मिळत नाही, ह्याच्याने त्यांचं पूर्ण त्याच्यामध्ये गरिबी जाईल अशातला भाग नाही. परंतु मुलांमध्ये एक ती भावना तयार झालेली की मला काहीतरी केलं पाहिजे, मी या समाजाचं देणं आहे, माझ्या कुटुंबाचं देणं आहे. ही वैयक्तिक त्यांच्या जीवनामध्ये जो त्या माध्यमातून अप्रत्यक्षरित्या बदल आपण जो पाहतोय तो उत्स्फूर्त बदल दिसतो. ते इथं सहभागी झालेले आहेत, त्यांनी स्वतःहून ते आणलेले आहेत, पॅकेट्स बनवलेले आहेत. ते आता स्वतः कुठे ब्रिज खाली, कुठे कुठे जिथं त्या ठिकाणी काही झोपडपट्टी भाग असतो, जिथं गरीब त्या ठिकाणी लहान बाळ वगैरे असतात, त्यांना त्या ठिकाणी ते देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मी आता विचारलं पण हे मला त्याच्यामधला अभिमान ह्या गोष्टीचा वाटतो की वाढदिवस हा भपकेपणानं न करता, प्रसिद्धीच्या माध्यमातून तो विषय न हाताळता, विद्यार्थ्यांच्या मनावर किंवा त्यांना एक चांगली सवय लागावी, त्यांच्या आईवडिलांबद्दल त्यांना त्या ठिकाणी कृतज्ञता वाटावी, समाजाबद्दल वाटावी, अशा पद्धतीचे उपक्रम जेव्हा त्या ठिकाणी घेतले जातात तेव्हा त्या ठिकाणी त्या मुलांमधल्या बदलाची ही जी शुभेच्छा आहे ती खूप मोठी शुभेच्छा असते. मी ते विद्यार्थ्यांनी आता तेच सांगितलं, या ॲक्टिव्हिटीज ह्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी धारिष्ट्याला एक व्यक्तिमत्व फुलून येतो. कारण त्याच्यामध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांना त्याचा आनंद मिळतो. वेगवेगळ्या प्रत्येक वर्गामधला विद्यार्थी हा डॉक्टर इंजिनियर होत नाही. प्रत्येक मुलांकडे वेगवेगळी कला असते. त्या कलेच्या माध्यमातून, त्यांच्या आवडीच्या माध्यमातून जेव्हा त्या ठिकाणी एखादी गोष्ट ते करतो त्यावेळी त्याचा आनंद त्याला खूप मिळतो. आणि मग त्या आनंदाच्या माध्यमातून एक जे आपलं सतत डोकं आपलं जे भ्रमण करत असतं त्याची स्टेबिलिटी आपण ज्यांना म्हणतो, ती स्टेबिलिटी मनाची त्याला मिळायला मदत होते आणि तो आपोआप त्याचं लक्ष केंद्रित त्याच्यावरून मग अभ्यासाकडे जातं. म्हणून या ॲक्टिव्हिटीज महत्त्वाच्या असतात. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज आणि उपक्रमाच्या माध्यमातून माझा वाढदिवस साजरा होतो आहे. हे केक कटिंग वगैरे हा मला त्या ठिकाणी न आवडणारा विषय आहे, म्हणून माझ्याकडे आणलेला विषय. मी मुलांमार्फत त्या ठिकाणी ज्यांच्याच वाढदिवस होते त्या मुलांमार्फत त्या ठिकाणी मी केक कटिंग केली. मला हे आवडत नाही, परंतु ह्या माध्यमातून ह्या दिवसाचं औचित्य साधून जे सामाजिक उपक्रम राबवले जातात ते मुलांवर चांगले संस्कार त्याच्या माध्यमातून घडले जातात. कारण मुलगा नुसता शिकून उपयोग नाही, तर तो संस्कार सहज शिकला पाहिजे. ते संस्कार आज कुठेतरी गाडले गेलेले आहेत, संस्कार आज कुठे मिळत नाही. नवश्रीमंती आपल्याकडे आलेली असल्यामुळं संस्कारांना आपण बऱ्यापैकी तिळांजली देतो आहे. अशा पद्धतीनं आपल्या ह्या शिरोळे विद्यालय ज्युनियर कॉलेजच्या माध्यमातून आपले सगळे शिक्षकवृंद आणि प्राचार्य मॅडम यांनी जी एक संकल्पना त्या ठिकाणी आणली, त्या संकल्पनेच्या माध्यमातून मुलांमध्ये एक त्या ठिकाणी संस्कृतपणा, संस्कार त्या ठिकाणी मिळतात. आपली काही परंपरा आहे आपण ते विसरतो. आपण ह्या ठिकाणी त्या माध्यमातून त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आपण पाहतोय. हीच सर्वात मोठी शुभेच्छा आहे. आणि मला हार तुरे किंवा काही केक वगैरे कटिंग ह्याची शुभेच्छा असण्यापेक्षा अशाच शुभेच्छा पाहिजेत की ज्याच्यातून मुलांवर चांगले संस्कार घडतील, पालकांना त्याचा चांगला एक मेसेज जाईल, समाजामध्ये चांगला मेसेज जाईल. हीच माझ्यासाठी खूप मोठी शुभेच्छा आहे. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.